खालापूर तालुक्यातील टाटा स्टीलमधील 862 कामगारांना तब्बल 12,000 रुपयांची भरघोस पगारवाढ तसेच 1700 कंत्राटी कामगारांना समान वेतन लागू करण्याचा ऐतिहासिक करार महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ इटकचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृत स्वाक्षरी करीत जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला। तसंच सचिन अहिर यांनी विचार व्यक्त करताना ते म्हणाले की काही कंपन्यांमध्ये संघटना स्थापन करू देत नसल्याने कामगारांची प्रचंड पिळवणूक होत आहे। स्थानिक पुढारीच ठेकेदार झाल्याने कामगारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे। आमदार खासदार लक्ष देत नसल्याची खंत कामगार नेते सचिन अहिर यांनी बोलून दाखवली। आमची संघटना उद्योगपतीच्या पाठीशी नाही तर उद्योगाच्या पाठीशी आहे। उद्योग टिकला तर कामगार टिकेल, म्हणून उद्योग टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो। या करारात पैसे वाढल्याचे आनंद नाही तर श्रमिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान झाल्याचा जास्त आनंद आहे, असेही सचिन अहिर भावनिक होत म्हणाले। कंपनीची नाजूक परिस्थिती असतानाही कामगारांच्या पगारवाढीसाठी प्रयत्न करीत होतो। अखेर 54 महिन्यासाठीचा 12,000चा ऐतिहासिक करार करण्यात आला आहे। वैद्यकीय रजा 7 दिवसाहून 7 दिवस करण्यात आली आहे। दिवाळी सण बोनस 5,000हून 10,000 करण्यात आला। मेडिक्लेम 2 लाखाहून 10 लाख करण्यात आल्याने श्रमिकांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा सन्मान झाल्याचा जास्त आनंद असल्याचे सचिन अहिर यांनी सांगितलं। संपूर्ण जिल्ह्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी टाटा स्टील महत्त्वपूर्ण ठरू शकते, म्हणून हा कारखाना जिवंत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे सचिन अहिर म्हणाले। आपण बघितलं असेल की JSW आहे किंवा इतर आहे, इकडे संघटनाच होऊ देत नाही आणि कामगारांची पिळवणूक केली जाते। तिकडे मला आणि दुर्दैव असं आहे की तिकडे कुठचाही पुढारी पुढे येत नाही। म्हणजे अगदीच पालकमंत्रीपासून किंवा कुठचेही आमदार खासदार कोणी असू, आमच्या पक्षात असेल कोणी असू, आणि सर्वात महत्त्वाचे आणि की दुर्दैवाने म्हणावं लागेल की पुढाऱ्यांचा भर कॉन्ट्रॅक्ट कसं मिळेल ह्याच्याकडे जास्त असते। कामगारांना संघटित करा असं कधीच कोणी बोलायला मागत नाही आहे। आणि अशा वेळी खालापूरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामगारांना आम्ही संघटित केलं आणि या कामगारांना न्याय आम्ही देण्याचं काम केलं। ही स्टील कंपनी आहे, याच तुलनेतून JSWच्या कामगारांचा पगार बघा, आमच्या ह्याच्यातला तुम्ही पगार बघा, त्यांच्या सवलती बघा, आमच्या सवलती बघा, तिकडे सेफ्टी बघा, आमच्या इकडे सेफ्टी बघा। कारण इकडे संघटना म्हणून आम्ही काम करतो। इकडे संतोष मिलमारेजी माझे स्थानिक ते कामगारांचं प्रतिनिधित्व करतात, संजय कदम हे जे आमचे जे उपाध्यक्ष आहेत ते, आणि ही सर्व टीममुळेच हे शक्य होऊ शकलेले आहेत। ह्याचा बोध खालापूर जिल्ह्यातल्या तमाम इतर कामगारांनी आणि विशेषतः मी हे म्हणणार नाही की आमच्या नेतृत्वाखाली आहे, पण माझं म्हणणं कोणाच्या तरी नेतृत्वाखाली येऊ दे, पण किमान त्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। का रिलायन्समध्ये युनियन होत नाही, का JSWमध्ये होत नाही, का बाकी अशा ज्या कारखाने आहेत त्याच्यामध्ये होत नाही आहे? कारण तिकडे स्थानिक पुढाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट चाललेले आहेत। म्हणजे आणि आता असं म्हणावं लागेल की कॉन्ट्रॅक्टरच आता लीडर व्हायला लागले, तर मग कसली काय कामगार संघटना राहणार आहेत? ह्या अशा अडचणीच्या परिस्थितीतून मात करून मला असं वाटते आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू। थँक्यू।